hypnotherapist, PhD in alternative medicine and hypnosis, योगा एक्सपर्ट. मी योगाबद्दल काही आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा. आपल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 मध्ये सर्व देशांसमोर एक प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावामध्ये एक भारतीय संस्कृतीनुसार योगा कशा पद्धतीनं आयुष्यात आणि आरोग्यासाठी काम करतो या संदर्भात महत्त्व पटवून दिले. आणि त्यावेळेला 2014 मध्ये 177 देशांनी या गोष्टीला सहमती दर्शवली आणि 21 जून हा दिवस त्यांनी निश्चित केला, जो या मोठा दिवस समजला जातो. म्हणून त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा समजण्यात आला आणि त्या दिवशी पूर्ण देशांमध्ये हा योगा डे म्हणून साजरा करण्यात जातो. या निमित्ताने मी आपणास थोडक्यात काही आसनं करून दाखवणार आहे किंवा काही गोष्टी सांगणार आहे. याचा फायदा काय होतो आयुष्यात हे सांगणार आहे. सगळ्यात पहिले मला असं सांगावंसं वाटतं की योगा ही काळाची गरज आहे. योगाशिवाय आपण चांगलं आरोग्य ठेवू शकत नाही. धावपळीचा युग आहे, धावपळीचा काळ आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे, ताण तणाव आहे. असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याच्यावर टेन्शन नाही आहे, कुठला ताण तणाव नाही आहे. दिवसभराचं टेन्शन, दिवसभराची धावपळ, डिजिटल युग झालेलं आहे आणि नोकरी पेशात काम करणाऱ्या लोकांना एकेका व्यक्तीला 2-2, 3-3 व्यक्तीचं काम करावं लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मानसिक तणाव सारखा वाढत आहे आणि हा तणाव जर काढायचा असेल, शारीरिक व्याधी टाळायच्या असेल, कारण बऱ्याचशा व्याधी ह्या ताणतणावातून निर्माण होतात. WHO ने मान्य केलं आहे की 90% हे सायकोसोमॅटिक आजार आहे, म्हणजे मनोशारीरिक आहे. पहिले मनाला होतं मग शरीराला होतं. त्यामध्ये BP आहे, शुगर आहे, असे सगळे आजार होतात. तर मन जर शांत असेल, मन जर चांगलं असेल तर मात्र कुठलाही आजार होत नाही. त्यासाठी म्हणून योगा करणे अतिशय गरज आहे. योगाने हे सगळं शरीर शुद्धीकरण होतं, मनशुद्धीकरण होतं, देहशुद्धी होतं, ब्रेन शुद्धी होतं, चांगली झोप लागायला लागतं आणि सगळं शरीर अगदी तंदुरुस्त राहतं. कधी डायबिटीज किंवा BP किंवा कुठले हार्टचे प्रॉब्लेम, ब्लॉकेजेसचे प्रॉब्लेम असे कधी जवळपास देखील भटकत नाही. इतका सुंदर असं योगानं आपलं योगामुळे कार्य होऊ शकतं. त्याकरिता माझी सगळ्यांना विनंती आहे की योगा डेच्या निमित्ताने सगळ्यांनी योगा सुरू करावं आणि योगा सुरू केल्यानंतर मग योगातून हे सगळे फायदे मिळवावं. जर योगा करण्यासाठी योगा क्लासमध्ये जायला वेळ नसेल तर आपण आपल्या घरी देखील योगा करू शकतो. स्वामी रामदेव बाबांनी या पतंजलीच्या मार्फतीने रोज सकाळी 5 वाजता योगा टीव्हीवर चालू होतो. आपण जर मॅट टाकून बसलो आणि आपण जर आपण पाहू जरी केलं तरी आपण बराच काही आपलं आरोग्य तंदुरुस्त करू शकतो. एवढं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं. आज जे शैक्षणिक वातावरण आहे पहिलेसारखं राहिलेलं नाही. मुलांमध्ये खेळकूद ही कमी झालेली आहे. प्रत्येक आईवडिलाला वाटतं की माझा पोरगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, चांगलं नाव कमावलं पाहिजे, खूप शिकला पाहिजे आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या ट्युशन, मोठी शाळा, त्यामध्ये सकाळी गेल्याबरोबर तर दुपारी 2-3 वाजेपर्यंत शाळा, तिथून आला की संध्याकाळपर्यंत ट्युशन आणि ट्युशन झाली की थोडंसं होमवर्क झालं की पुन्हा झोप आणि पुन्हा सकाळी नित्यक्रम. म्हणजे त्या विद्यार्थ्याला खेळकूद करण्याला वेळ नाही आणि ते खेळकूद करण्याला वेळ नसल्यामुळे त्याचं आरोग्य जे आहे, शारीरिक आरोग्य हे तंदुरुस्त राहू शकणार नाही. म्हणून प्रत्येक शाळांमध्ये हा योगा डेच्या निमित्ताने आणि दररोज PTच्या तासाला जर योगा घेतला तर किमान त्या विद्यार्थ्यांना त्यांचं मानसिक, शारीरिक, बौद्धिक आरोग्य तंदुरुस्त ठेवता येईल. हा एक मोठा त्यातला एक सांगावंसं वाटतं. तर यातून त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल. जर तो शरीराने थकला असेल, मनाने थकला असेल, प्रकृतीने थकला असेल तर तो शैक्षणिकरित्या सामोरं जाऊन काही उपयोग होणार नाही. मग ही पिढी जी आहे ही पिढी मनाने, शरीराने कमकुवत होईल आणि जर कमकुवत झाली तर ही पिढी पुन्हा समोरच्या पिढीला कमकुवत करेल आणि मग अशा प्रकारचे. म्हणून ही भारतीय संस्कृती जपून ठेवणे, भारतीय संस्कृतीला योगाचं ज्ञान, भारतीय संस्कृतीमार्फत योगाचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देणे. आणि त्यांचं मन चांगलं असेल तर मात्र प्रकृती चांगली राहील, प्रकृती चांगली राहील तर तो अभ्यास चांगला करू शकेल. म्हणून मन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मनाने चांगलं राहण्यासाठी त्याला योगा आणि प्राणायाम करणे अतिशय गरजेचं आहे. म्हणून योगा अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राणायाम देखील आवश्यक आहे. मेडिटेशन पुन्हाही आवश्यक आहे. तर अशा प्रकारचं प्रत्येक शाळांनी देखील हे
अतिशय चांगल्या प्रकारे योगा प्राणायामचा एक वर्ग घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे.